गोंद कतिरा आणि त्याचे फायदे, गुणधर्म याविषयी मी काही व्हिडिओजमध्ये यापूर्वी माहिती दिलेली आहेच. त्यातला एक व्हिडिओ तर तुफान म्हणावा असा लोकप्रिय झालेला आहे आणि हे व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी हा गोंद कतिरा वापरून पाहिलाय. तरीही माझ्याकडे या एकाच विषयावर जवळजवळ 100 पेक्षा जास्त प्रश्न आलेत. माझ्या टीमनी मला पाठवलेत. जसं की लहान मुलांना चालेल का, बीपी असलेल्यांनी घ्यायचा का, प्रेग्नन्सीमध्ये घ्यायचा का, सब्जा आणि गोंद कतिरा एकच का, डिंक आणि गोंद कतिरामध्ये काय फरक आहे, रोज घेतला तर त्रास होईल का, हे प्रश्न वाचताना माझ्या लक्षात आलं की या पदार्थाबद्दल सध्या खूप गोष्टी ऐकल्या जातात, सांगितल्या जातात, पण त्यामुळे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन सुद्धा होते. तर चला आज या गोंद कतिराविषयी सविस्तर शास्त्रीय माहिती घेऊया आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा. स्वागत आहे सगळ्यांचं अरहम आयुर्वेदमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ञ. आता आधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की गोंद कतिरा हा मुळातला भारतीय पदार्थ नाहीये. तो मूळचा मध्य आशिया किंवा इराणमध्ये उगतो. ॲस्ट्रागॅलस गमीफेर या झाडाच्या खोडातून निघणारा हा एक निर्यास किंवा एक प्रकारचा चीक किंवा डिंक आहे. इराण हा जगातला सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे. भारतात हा गेल्या काही वर्षात लोकप्रिय झालेला पदार्थ आहे गोंद कतिरा हा. त्यामुळे आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये याचा थेट उल्लेख नाही, पण याचा उपयोग मुख्यतः युनानी पद्धतीत डॉक्युमेंटेड आहे, ग्रंथांमध्ये आहे, जिथे याला कतिरा म्हणतात आणि उष्णता, पित्त, जळजळ यासाठी हा उपयुक्त मानलेला आहे. आणखी एक कन्फ्युजन बऱ्याच जणांच्या मनात आहे किंवा प्रश्न मला विचारलाय बऱ्याच जणांनी की गोंद कतिरा, डिंक आणि सब्जा यामध्ये काय फरक आहे. तर अर्थातच या तिन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. डिंक म्हणजे बाभळीच्या झाडाचा निर्यास असतो, तो उष्ण आहे, हाडं आणि सांधे स्ट्रॉंग करणार आहे. हिवाळ्यात आपण लाडूमध्ये वापरतो तो डिंक. आणि सब्जा म्हणजे तुळशीसारख्या वनस्पतीच्या ज्या बिया असतात त्या लगेच 10-15 मिनिटात भिजतात आणि अर्थात गुणानं थंड आहेत. आणि गोंद कतिरा जो आहे हा त्यांच्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे. याला भिजायला जास्त वेळ लागतो, याची जेली घट्ट होते आणि गुणधर्म सुद्धा या दोन्ही पेक्षा वेगळे आहेत. आता सगळ्यात जास्त विचारला गेलेला मला प्रश्न आहे की कसा घ्यायचा. तर रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं, साधारण असे या आकाराचे खडे असतील तर 2 ते 3 खडे तुम्ही पाण्यात भिजत घालायचे. किती पाणी, तर साधारण खड्यांच्या 5-6 पट, 1 वाटी सुद्धा घालू शकता. कारण गोंद कतिरा भरपूर पाणी शोषतो आणि फुगतो. तुम्ही पाणी कमी घातलं तर हा नीट भिजत नाही. सकाळी तुम्ही हा भिजवलेला बघाल तर त्याची मऊ जेली तयार झालेली असते. किती प्रमाणात घ्यायची जेली, तर 1 ते 1.5 चमचा जेली एका वेळेस पुरेशी आहे. खूप जास्त घेतली तर पोट जड होतं. आता कधी घ्यायचा, तर तुम्हाला खूप उष्णता, अम्लपित्त असेल तर तुम्ही सकाळी उपाशी पोटी दुधातनं किंवा बडीशोपचं थंड पाणी त्याच्यातून ही जेली घेऊ शकता. दुपारी साधारण 4 वाजता ही आयडियल वेळ आहे. यावेळी सध्या बाहेर खूप ऊन आहे, त्यामुळे खूप तहान लागते किंवा उष्णतेमुळे थकवा येतो. अशा वेळी सरबत किंवा ताकामध्ये हे घेऊ शकता. त्यामुळे तहान कमी होते, उष्णता कमी होते, थकवा कमी होतो. एक महत्वाची गोष्ट म्हणजे गोंद कतिरा एक पॉलिसॅकराइड आहे, भरपूर पाणी शोषणार, त्यामुळे ती जेल तयार होते. म्हणून हे घेत असताना जर तुम्ही पाणी कमी प्यायलं तर पोट जड होऊ शकतं किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते. म्हणून गोंद कतिरा घेत असताना पाणी व्यवस्थित पिणं खूप महत्वाचं आहे. आता ही भिजवलेली तयार झालेली जी जेली आहे ती एकाच वेळेस संपवायची गरज नाही. तुम्ही सकाळी थोडी घ्या किंवा संध्याकाळी राहिलेली घेऊ शकता. भिजवलेली जेली 1-2 दिवस फ्रीज मध्ये ठेवू शकता. बाहेर ठेवली तर ही खराब होऊ शकते. आता पुढचा एक प्रश्न म्हणजे किती दिवस, किती काळ घ्यायचा. तर माझं सजेशन आहे की आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही घेऊ शकता. या बाबतीत एक 21 दिवसांचा स्टडी किंवा रिसर्च झाला. त्यात हेल्दी व्यक्तींमध्ये अगदी रोज घेतला तरी कुठलेही साईड इफेक्ट, ऍडव्हर्स इफेक्ट दिसलेले नाहीत. म्हणून तुम्हाला खूप उष्णता, पित्त असेल तर तुम्ही रोजही घेऊ शकता 1 चमचा जेली. आता पुढचा प्रश्न की शरीरात नक्की यामुळे काय होतं. तर गोंद कतिरा हा एक डिम्युलेसंट आहे. म्हणजे हा पोटातल्या किंवा पचन संस्थेमध्ये जे म्युकस मेम्ब्रेन्स असतात, लायनिंग असतं, त्याला एक प्रोटेक्टिव्ह लेअर देतो. पोटातली जळजळ असो किंवा पोटातलं इरिटेशन आहे जे इंटेस्टाईनचं, तर ही जेली आहे ना त्यावर एखादा थंड लेप असतो, तसं काम करते. म्हणून ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, अम्लपित्त आहे, जळजळ आहे, तळपायांची किंवा हातांची आग होते, डोळ्यांची आग होते, त्यांना याचा खूप छान अगदी इन्स्टंट रिझल्ट दिसतो. पुढचा प्रश्न की बद्धकोष्ठता किंवा पाईल्स मध्ये याचा उपयोग होतो का. तर हो, रिसर्च मध्ये यामुळे इंटेस्टिनल मोटिलिटी वाढते असं दिसून आलेलं आहे. म्हणजे यामुळे आतड्यांची गती किंवा हालचाल सुधारते, पोट मऊ राहतं. म्हणून पाईल्स मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. अर्थात पाणी पुरेसं प्यावं. IBS किंवा ग्रहणीच्या रुग्णांनी घ्यायचा का, तर यामध्ये पोट खूप सेन्सिटिव्ह झालेलं असतं, कधी जुलाब होतात, कधी कॉन्स्टिपेशन होतं. तर गोंद कतिराचा जो गुणधर्म आहे तो IBS मध्ये उपयुक्त होऊ शकतो, पण या बाबतीत खूप मोठे रिसर्च किंवा क्लिनिकल ट्रायल्स झालेले नाहीत. म्हणून सुरुवातीला तुम्ही कमी प्रमाणात घ्या आणि शरीर कसा प्रतिसाद देतं ते बघून तुम्ही डोस ठरवू शकता. आता ज्यांना जास्त कफ आहे, नेहमी सर्दी होते, सायनसचा त्रास होतो,
त्यांनी गोंद कतिरा टाळायचा, कारण हा स्निग्ध आहे, थंड आहे, त्यामुळे कफ आणखी वाढण्याची शक्यता असते. गोंद कतिरामुळे खोकला होऊ शकतो का असा पण प्रश्न आला होता. तर थेट खोकला होत नाही, पण कफ प्रकृती असलेल्यांनी घेतला तर कफ वाढू शकतो, म्हणून थोडी काळजी घ्या. आधी घेऊन पहा, तुम्हाला सूट झाला तर तुम्ही घेऊ शकता. आता यालाच जोडून पुढचा प्रश्न की लहान मुलांना देऊ का? तर लहान म्हणजे जे 5 वर्षापर्यंतचं वय ते कफाचं वय, म्हणून यांना खूप नको, वारंवार नको. 6 वर्षानंतरच्या मुलांना साधारण अर्धा चमचा जेली तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा देऊ शकता. पुढचा प्रश्न म्हणजे बाळंतपणात बाळंतिणीला द्यायचा का? तर बाळंतिणीला आपण डिंक देतो, गोंद कतिरा नाही. डिंकाचे लाडू म्हणजे बाभळीचा डिंक, गोंद कतिरा हे वेगळे आहेत, त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत, हे पुन्हा एकदा लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे की बीपी असलेल्यांनी घ्यायचा का? तो गोंद कतिरा थेट बीपीवर परिणाम करतो असा रिसर्च अवेलेबल नाही, त्यामुळे बीपी असलेल्यांना घ्यायला हरकत नाही, पण शुद्ध आणि चांगल्या दर्जाचाच घ्या. बेस्ट क्वालिटीचा आणि अगदी पारदर्शक स्वच्छ असलेला गोंद कतिरा आपल्या अरहमच्या कॅटलॉग मध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर लिंक आणि नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला सुद्धा आहे. आपले जे इतर सगळे प्रॉडक्ट्स आहेत त्यासारखंच हे प्रॉडक्ट म्हणजे सुद्धा शुद्धता आणि गुणवत्तेची अगदी खात्री आहे, तुम्हाला माहितीच आहे ते. असो, हृदयविकार यामध्ये चालेल का? तर गोंद कतिरा हृदयाला हानिकारक नाहीच आहे. एका स्टडीमध्ये त्याचा कोलेस्ट्रॉलवर पॉझिटिव्ह इफेक्ट दिसून आलेला आहे, पण हे खूप बेसिक फाइंडिंग्स आहेत. हृदयाच्या पेशंटनी कुठलाही नवीन पदार्थ डॉक्टरांना न विचारता सुरू करू नये, हा सर्वसाधारण नियम आहे, तो याला सुद्धा लागू आहे. एक खूप महत्वाचा असंख्य जणांनी विचारलेला प्रश्न म्हणजे डायबिटीस आहे, मग घेऊ का? तर गोंद कतिरा अर्थात गोड नाहीये. एका स्टडीमध्ये ब्लड शुगरवर सुद्धा त्याचे चांगले रिझल्ट दिसलेले आहेत, पण हे स्टडीज खूप लिमिटेड आहेत. तर ज्यांना मधुमेह आहे त्यांनी साखर, गुळ असं काही गोड घेतल्याशिवाय तुम्ही नुसत्या पाण्यात, बडीशोपच्या धण्याच्या पाण्यात गोंद कतिराची जेल नक्की घेऊ शकता. मेनोपॉज, हॉट फ्लशेस यामध्ये घ्यायचा का? तर बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी याचा गुणधर्म गोंद कतिराचा रिसर्चमध्ये प्रूव्ह झालाय, म्हणून हॉट फ्लशेस मध्ये तुम्हाला काही प्रमाणात आराम मिळू शकतो. तर तुम्ही हॉट फ्लशेस किंवा पाळीच्या काही तक्रारी असल्या तर हा घेऊ शकता, त्याचा फायदा होणार. तर या सगळ्या डिस्कशन वरून तुमच्या लक्षात आलं असेल की सतत कफाचा त्रास आहे, सायनस आहे किंवा हृदयाचा आजार आहे, कुठल्या गंभीर आजारावर ट्रीटमेंट चालू आहे, अशा व्यक्तींनी डॉक्टरांना विचारूनच घ्या. बाकी सगळ्यांसाठी गोंद कतिरा हा एक सेफ आणि नैसर्गिक आहार्य पदार्थ आहे. युनानी परंपरेत, आधुनिक रिसर्चमध्ये याचे गुणधर्म डॉक्युमेंट झाले आहेत, सिद्ध झाले आहेत. म्हणून उन्हाळ्यात शरीराला थंडावा द्यायचा असेल, पित्त कमी करायचं असेल, तुमच्या इंटेस्टिनलला आराम द्यायचा असेल तर योग्य प्रमाणात व्यवस्थित पाणी पिऊन शुद्ध गोंद कतिरा घेतला तर नक्की त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणून या उन्हाळ्यात घेऊन पहा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल याची मला खात्री आहे. आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली असावीत अशी पण मला अपेक्षा आहे. आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा. मी आणि माझी टीम तुमचे प्रश्न, तुमचे कमेंट्स जाणून घेण्यासाठी, त्याला उत्तर देण्यासाठी नेहमी तत्पर असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.